गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला सगळेजण अटेंडन्स मार्क करा चॅट बॉक्स मध्ये. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क केली. ओके, चला आपण स्टार्ट करूया क्लासला. ओके, तर तुमची एक्झाम स्टार्ट झाली आहे, राईट? तुमची एक्झाम चालू झाली आहे स्कूलमध्ये. तर फर्स्ट आपण आज रिव्हिजन घेऊया. एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करूया. तुम्ही आन्सर सांगायचे मला सगळ्यांनी, आणि नंतर जर आपल्याला टाइम राहिला तर आपण आपला जो लेसन आहे तो कंटिन्यू करूया. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना इन्स्ट्रक्शन कळाले का? फर्स्ट आपण रिव्हिजन घेऊया, एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करूया, आणि नंतर आपण जो आपला नेक्स्ट लेसन चालू होता तो आपण कंटिन्यू करूया. ओके, सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. ओके, चला स्टार्ट करूया. सगळ्यांना क्वेश्चन पेपर दिसतोय का सांगा मला. क्वेश्चन पेपर विजिबल आहे सगळ्यांना? क्वेश्चन पेपर सगळ्यांना विजिबल आहे का? ओके, चला स्टार्ट करूया. तुम्ही सगळ्यांनी मला आन्सर द्यायचे आहेत. ओके, फर्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स. फर्स्ट बघा क्वेश्चन काय आहे. इफ वी वॉन्ट टू बी हेल्दी वी मस्ट बी केअरफुल अबाउट अवर डॅश. इफ वी वॉन्ट टू बी हेल्दी वी मस्ट बी केअरफुल अबाउट अवर डॅश. जर आपल्याला हेल्दी राहायचं असेल तर आपल्याला कशाची काळजी घेतली पाहिजे? कोण सांगणार मला आन्सर? चला पटापट आन्सर सांगायचं सगळ्यांनी. काय आन्सर येईल? क्वेश्चन काय बघा. इफ वी वॉन्ट टू बी हेल्दी वी मस्ट बी केअरफुल अबाउट अवर डॅश. त्याला कोण सांगणार आन्सर? चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा पटकन. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? हॅलो, सगळ्यांना माझा आवाज येतोय? चला पटापट आन्सर द्या मला. ओके, कोण सांगणार? ओके, स्पर्श. स्पर्श सांग, काय आन्सर येईल? गुड मॉर्निंग टीचर. डाइट. येस, व्हेरी गुड. काय? डाएट. ओके,
जर आपल्याला हेल्दी राहायचं असेल तर आपण आपल्या डाईटचं काळजी घेतली पाहिजे. आपलं जे जेवण आहे, डाएट म्हणजे काय, जे आपण सकाळपासून रात्रीपर्यंत जे काय खातो ते, ओके, त्याला काय बोलतात, डाएट. येस, आपण बघितलं ना सगळ्यांनी लेसन. तर जर आपल्याला हेल्दी राहायचं असेल तर आपण आपलं जे डाएट आहे ते कसं ठेवलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. ओके, डाएट बद्दल कळलं सगळ्यांना? नेक्स्ट क्वेश्चन. The parts that join the foot and the dash is the ankle. बघा, जो पार्ट आहे ज्याला फूट आणि अँकल जॉईन करतं त्याला काय बोलतात? कुठला पार्ट बोलतात बॉडीचा? त्याला पटकन. जिथे अँकल आणि फूट जॉईन करतात तो कुठला पार्ट आहे बॉडीचा? द पार्ट दॅट जॉईन्स द फूट अँड द डॅश इज द अँकल. सांगा, कोण सांगणार? असे कुठले दोन पार्ट आहेत ते जॉईन होतात? कोण सांगणार मला? द पार्ट, काय क्वेश्चन? द पार्ट दॅट जॉईन्स द फूट अँड द डॅश इज द अँकल. फूटला आणि अजून कशाला तरी जॉईन होतो त्याच्या मधल्या पार्टला अँकल बोलतात. तर कशाला जॉईन होतं? चला सांगा पटापट. ओके, स्पर्श सांग. बाकी के लोग, आपको आंसर नहीं आ रहे? शँक. शँक, व्हेरी गुड. कनिक्स सांग, का आन्सर? कनिक्स, आन्सर काय? कनिक्स, शँक. शांक, व्हेरी गुड. सब लोग याद रखिए, सगळ्यांनी लक्षात ठेवा. काय? द पार्ट दॅट जॉईन्स द फूट अँड द शँक इज द अँकल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. The smell tell us that the air is. The smell tell us that the air is. एअर मध्ये स्मेल आहे ते आपल्याला कशामुळे कळतं? चला, कोण सांगणार? आता हा तर आन्सर सगळ्यांना यायला पाहिजे. आर्या, माईक ऑन कर, सांग. आर्या, आर्या, माझा आवाज येतोय? कोणता आन्सर? क्वेश्चन विचारलाय मी, थर्ड वाला. द स्मेल टेल अस दॅट द एअर इज डॅश. एअर मध्ये स्मेल आहे ते आपल्यामुळे कशामुळे कळतं? स्मेल कशामुळे येतो तुला? स्मेल कशाने घेते तू? चला, कोण बोलणार? ओके, रिद्धी. रिद्धी सांग बाळा, काय आन्सर आहे? नोज. व्हेरी गुड, नोज. ओके, लक्षात ठेवा सगळ्यांनी. द स्मेल टेल अस दॅट द एअर इज नोज. ओके, नंतर इफ रोटिंग टीचर डॅश. नोज नाहीये. टीचर आन्सर नोज आहे? नाहीये. काय आन्सर आहे? टीचर नाहीये. काय? हॅलो, याचा आन्सर नोज नाहीये. काय आन्सर आहे सांग. थर्डचा आन्सर नाहीये. आन्सर काय आहे सांग मला. FOUL. फाऊल. SO
UL. ओके, साऊल. एक मिनिट आपण बुक मध्ये शोधूया. It is the nose which tell us that there is a foul smell is in the air or the food is split. The smell tell us that is air. The smell tells that the air is foul. Okay. आंसर है फाउल. FOUL. काय आन्सर आहे? फाउल. सगळ्यांनी लक्षात ठेवा. आन्सर काय आहे? फाउल. ओके. आन्सर काय आहे? फाउल. कळालं सगळ्यांना? ओके, झाली असेल तर एक्झाम तरी आपण रिवाइज करूया, रिव्हिजन घेतोय. ओके, सगळ्यांनी आन्सर द्यायचे आहेत मला. लेसन तर झालेत ना आपले हे कम्प्लीट शिकून, तर सगळ्यांनी मला आन्सर करायचंय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? इफ rotting dash remain in the mouth, they cause teeth to fall. If rotting dash remain in the mouth, they cause teeth to fall. कोण सांगणार आन्सर? ज्याला येतं त्याने नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. ओके, स्पर्श सांग. Food particles. येस, व्हेरी गुड. सगळ्यांनी लक्ष. काय आन्सर आहे? फूड पार्टिकल्स. ओके. इफ rotting food particles remain in the mouth, they cause teeth to fall. जर आपल्या तोंडामध्ये फूड पार्टिकल्स राहिले, रात्री ब्रश नाही केला, तर आपले दात काय करू शकतात? पडू शकतात. ओके, दाताला कीड लावून दात पडू शकतात. आन्सर काय? फूड पार्टिकल्स. वी मस्ट क्लीन आवर डॅश अँड गम while brushing our teeth. आपण आपलं काय काय क्लीन केलं पाहिजे? गम्स अँड कोण सांगणार? ब्रश करताना गम्स आणि काय केलं पाहिजे? ओके, कनिक सांग. कनिक. Tongue. टंग. Tongue. टंग. ओके, लक्षात ठेवा सगळ्यांनी. आन्सर आहे टंग. वी मस्ट क्लीन आवर टंग अँड गम while brushing our teeth. ओके, सगळ्यांना कळालं? फिलिंग द ब्लँक. सगळे आन्सर कळाले फिलिंग द ब्लँकचे? ओके, सगळेजण एवढे लेट का जॉईन होत आहेत आज?
ओके चला नेक्स्ट आहे ट्रू फॉल्स. ओके, eating foodstuff which are attractively wrapped help to improve health. आन्सर कोण सांगणार? ट्रू और फॉल्स? eating foodstuff which are alternately attractively wrapped help to improve health. जे कागदामध्ये गुंडाळलेले वगैरे फूड स्टफ असतात बाहेरचे, ते खाल्ल्यानंतर आपली हेल्थ चांगली राहते. ट्रू का फॉल्स? ओके तन्वी सांग. False. फॉल्स. व्हेरी गुड. आन्सर आहे फॉल्स. ओके, तर जे बाहेरचं जे पेपर मध्ये रॅप वगैरे केलेलं असतं, जे आपल्याला अट्रॅक्टिव्ह वाटतं, चांगलं वाटतं, पण ते आपल्या आपल्या हेल्थ साठी चांगलं नसतं. ओके, आन्सर इज फॉल्स. नेक्स्ट, द टॉर्सो कॅन बी बेंड ॲट द वेस्ट. द टॉर्सो कॅन बी बेंड ॲट दी वेस्ट. चला कोण आन्सर सांगणार? जो टॉर्सो आहे तो कंबर, वेस्ट म्हणजे काय, कंबरच्या इथे काय होतो, वाकतो का? कोण सांगणार मला? ओके, फर्स्ट सांग, ट्रू या फॉल्स? ट्रू. व्हेरी गुड. True. ओके, नेक्स्ट, जो टॉर्सो आहे तो काय, तो फक्त वेस्टच्या इथेच बेंड होतो. ओके, ऑल फॅमिली मेंबर्स शुड शेअर द हाऊस होल्ड कोर्स. ऑल फॅमिली मेंबर्स शुड शेअर द हाऊस होल्ड कोर्स. कोण सांगणार आन्सर? घरातल्या सगळ्या लोकांनी जी घराची काम आहे ती वाटून मिळून केली पाहिजे, एकमेकांना शेअर करून वाटून घेतली पाहिजे. कनिक्स. ओके सांग. False. फॉल्स. घरातली सगळ्यांनी कामं एकमेकांना वाटून घेतली पाहिजे, फॉल्स कसं येणार? ट्रू आन्सर. आन्सर इज ट्रू. ओके, राईट. आन्सर ट्रूच आहे ना, सगळ्यांना माहिती आहे ना? ओके, फर्स्ट तू सांग काय आन्सर आहे? True. आन्सर इज ट्रू. True. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट, music should be not music should not be play so loud as to cause noise pollution. कोण सांगणार आन्सर? जे आपण गाणी वगैरे लावतो मोठ्या आवाजात, ती नाही लावली पाहिजे, त्याच्याने काय होतं, नॉइज पोल्युशन होतं. कोण सांगणार आन्सर? ट्रू की फॉल्स? तन्वी सांग आन्सर. False. ट्रू बाळा, फॉल्स कसं? म्युझिक शुड नॉट बी प्लेड सो लाऊड ॲज टू कॉज नॉइज पोल्युशन. त्यांनी काय सांगितलंय, जी गाणी आहे ती मोठ्याने लावू नका, कारण त्याच्यामुळे काय होतं, नॉइज पोल्युशन होतं. बरोबर, आन्सर इज ट्रू. बरोबर ना, गाणी लावल्यावरच मोठमोठ्याने जर तुम्ही गाणी वाजवले तरच नॉइज पोल्युशन होईल ना. आन्सर इज ट्रू. कळालं सगळ्यांना? ट्रू फॉल्स सगळ्यांना कळाले? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन.
आन्सर द फॉलोइंग इन वन सेंटेन्स. ओके, चला. हू टेक केअर ऑफ अस वेन वी आर इल. जेव्हा आपण आजारी पडतो आपली काळजी कोण करतं? कोण सांगणार मला? हू टेक केअर ऑफ टू अस वेन वी आर इल. चला, सगळ्यांनी आन्सर करायचंय. ओके, आर्या सांग. आर्या. मम्मी. हॅलो. हॅलो. मम्मी. हा, पण मम्मी फॅमिली ना. मम्मीच Yes. म्हणजे काय? फॅमिली. ओके, तर काय लिहिणार आन्सर? आन्सर काय लिहिणार? फॅमिली. ओके, आवर फॅमिली. आन्सर इज आवर फॅमिली. ओके, माईक ऑफ करा. Okay, our family. Answer is our family. Next question. Why must we wash our hands before having a meal? आपण आपले हात का धुतले पाहिजे जेवायच्या आधी? चला, कोण सांगणार? जेवायच्या आधी आपण आपले हात का धुतले पाहिजे? ओके, स्पर्श सांग. हॅलो, स्पर्श. Our hand may be dirty. These dirty will enter in our stomach, causing stomach upset. Therefore, we must washing our hands before having a meal. ओके, व्हेरी गुड. बघा, का आपण जेवायच्या आधी आपले हात धुतले पाहिजे? कारण आपण दिवसभर कुठे ना कुठे म्हणजे आपण काही ना काही तुम्ही खेळायला जाता वगैरे. ओके, तर तुमच्या हाताला खूप सारे जर्म्स वगैरे लागतात, बरोबर? तर ते जर्म्स जर तुम्ही वॉशच केले नाही तर ते तुमच्या स्टमक मध्ये जातील, पोटामध्ये जाईल. ओके, त्यामुळे आपण आपले हात जेवायच्या आधी काय केले पाहिजे? वॉश केले पाहिजे. ओके, कळालं सगळ्यांना? ओके, नेक्स्ट. Which sensory organ give you the following information? ओके, आता खाली कुठले जे सेन्सरी ऑर्गन आहे ते तुम्हाला इन्फॉर्मेशन देतात ते सांगायचं. ओके, फर्स्ट काय? द कुकू इज सिंगिंग ऑन द ट्री आउटसाइड. कोण सांगणार? कुक्कूचा आवाज कुठल्या सेन्सरी ऑर्गन मुळे तुम्हाला कळेल? कोकिळ गातोय. स्नेहा, बताइए आप. स्नेहा, बताइए. जो बाहर कुक्कू है वो गा रहा है, वो आपको कैसे समझ में आएगा? कौन से सेंसरी ऑर्गन से समझेगा?
बताइए, आवाज कैसे सुनाई देती है आपको? कान से। यस, तो क्या लिखेंगे वहां पे? ईयर. ईयर। ओके, नेक्स्ट. आता नेक्स्ट काय इन्फॉर्मेशन दिले? माइक ऑफ कीजिए स्नेहा. नेक्स्ट काय? द ओके, इथे समजत नाहीये थोडा. दो हॅज अ नाईस फ्रॅग्रन्स, याने इथे कुठं काहीतरी वास, स्मेल कशाने येतं? तुम्हाला कुठल्या सेन्सरी ऑर्गन ने येतं? नोज. ओके, त्याचा आन्सर काय ना? नोज. नेक्स्ट क्वेश्चन. विच आर द 3 पार्ट्स ऑफ द लेग? चला, लेगचे 3 पार्ट्स सांगा मला. कुठले कुठले लेगचे 3 पार्ट्स असतात? कोण सांगणार? लेगचे 3 पार्ट्स कोण सांगणार? तन्वी सांग. लेगचे 3 पार्ट्स. Foot are the फूट, अँकल, ankle, अजून एक. शँक, नी, टोज. बरोबर. टीचर टीचर तो ओके, आंसर हाँ. नहीं है, हाँ हाँ, चौथा आंसर आंसर इज, तो नहीं. यस, आंसर इज द लेग Shank and हॅज foot. 3 थाय, शँक अँड फूट. ओके, कळालं सगळ्यांना? आन्सर काय? 3 पार्ट्स कुठले कुठले लेगचे? थाय, शँक अँड फूट. यस, सगळ्यांना कळालं? आन्सर इज थाय, शँक अँड फूट. ओके, नेक्स्ट. मेक अ लिस्ट ऑफ ऑल डिशेस दॅट कॅन बी मेड फ्रॉम मिल्क. चला, मिल्क पासून काय काय बनतं त्याच्या डिशची नावं सांगा. आरुष सांग. दही, दही. अजून? मिल्क पासून अजून खूप काय बनतं. सांग आरुष. बर्फी, बर्फी, बटर, योगर्ट, हे सगळं मिल्क पासून बनतं. ओके, योगर्ट, बटर. अजून कोण सांगणार? मिल्क पासून काय काय डिशेस बनतात? कनिक सांग. कनिक. पनीर, बटर, दही. ओके, व्हेरी गुड. तर बघा, आन्सर काय काय येऊ शकतं? बटर, दहीला बोलता योगर्ट. ओके, आणि पनीर. नेक्स्ट क्वेश्चन. इन विच सीझन डू वी हॅव मँगो पल्प? आमरस. कुठल्या सीझन मध्ये तुम्ही मँगो पल्प
तुम्हाला भेटतो आमरस? कुठला सीझन असतो तो कोण सांगणार? ओके, तन्वी सांग. समर. येस, समर. समर सीझन मध्ये तुम्हाला सगळ्यांना मँगो भेटतात, बरोबर? तुम्ही मँगो पल्प करून पिता, म्हणजेच आमरस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेम द 5 सेन्सरी ऑर्गन. आता त्याला हे सेन्सरी ऑर्गन, 5 सेन्सरी ऑर्गन कोण सांगणार? ओके, स्पर्श सांग. eyes, nose, no, eyes, ear, nose, tongue, skin. ओके, व्हेरी गुड. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना क्वेश्चन पेपर कळाला का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, आन्सर कळाले? ओके, सगळ्यांनी एक क्वेश्चन आन्सर्स लर्न करायचे आहेत. ओके, सगळे लेसन झालेले आहेत आपले कम्प्लीट शिकून होमवर्क मध्ये. ओके, आणि एक्झाम मध्ये पेपर नीट सॉल्व्ह करायचा आहे सगळ्यांनी. ओके, चला मग आपण आता आपला जो लेसन आहे तो कंटिन्यू करूया. हू फुलफिल्स आवर नीड्स. येस, हा लेसन चालू होता आपल्या गरजा कोण पूर्ण करतात. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं? आपलं बेसिक नीड्स कुठल्या आहेत. ओके, बरोबर. ऍग्रिकल्चर बद्दल बघितलं होतं, शेतीबद्दल. लक्षात आहे सगळ्यांना? लास्ट टाइम जो लेसन चालू आहे तो त्याचे क्वेश्चन आन्सर सुद्धा मी क्वेश्चन दिले होते. आन्सर्स फाइंड आउट केले का तुम्ही? ओके, एक मिनिट. चला, तर आपला लेसन चालू होता येस, हू फुलफिल्स आवर नीड्स, राईट. हा लेसन आपण बघतोय. ओके, तर याच्यामध्ये आपण फर्स्ट बघितलं होतं आपले बेसिक नीड्स कुठले आहेत. एअर, वॉटर, फूड, शेल्टर. येस, हे आपले बेसिक नीड्स आहेत. आणि नंतर मग व्हॉट इज मीन बाय ऑक्युपेशन. ऑक्युपेशन म्हणजे काय ते बघितलं होतं आपण, म्हणजे व्यवसाय. तर आपल्या गरजा पूर्ण होण्यासाठी आपल्या किंवा दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण होतात त्या केलेल्या कामामुळं, त्याला काय बोलतात? ऑक्युपेशन, बरोबर. द वर्क fulfills of our needs as well as their own other ones. Okay, such a work is called occupation. आणि ते टाइप्स ऑफ ऑक्युपेशन बघितले होते, सगळ्यांना लक्षात आहे का? टाइप्स ऑफ ऑक्युपेशन, फर्स्ट होतं नेचर बेस्ड ऑक्युपेशन, देन मॅन्युफॅक्चर, देन ट्रेड, देन प्रोव्हाइडिंग सर्व्हिस. नेचर बेस्ड मध्ये कुठलं? ऍग्रिकल्चर, फिशिंग वगैरे, मासे वगैरे पण पकडणे, शेती करणे. मॅन्युफॅक्चर म्हणजे काय? म्हणजे गाड्या वगैरे तयार करणे, कार्स वगैरे, नाहीतर कपडे वगैरे तयार करणे. ट्रेड म्हणजे काय? व्यापार, म्हणजे बिझनेस. ओके, आणि प्रोव्हाइडिंग सर्व्हिस. सर्व्हिस म्हणजे काय? जे टीचर आपल्याला प्रोव्हाइड करतात. टीचर आपल्याला नॉलेज प्रोव्हाइड करतात, डॉक्टर आपली हेल्प करतात, बँक, हे सगळं काय? प्रोव्हाइडिंग सर्व्हिस. ओके, लक्षात आहे सगळ्यांना हे ऑक्युपेशन, टाइप्स ऑफ ऑक्युपेशन? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, त्याच्यानंतर काय बघितलं होतं? ऍग्रिकल्चर बद्दल बघितलं होतं. ओके, इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रिकल्चर, म्हणजे शेतीचं आपल्याला किती आवश्यक आहे, शेती किती इम्पॉर्टंट आहे. तर आपल्या कंट्रीमध्ये
ऍग्रिकल्चर हा इम्पॉर्टंट ऑक्युपेशन आहे. शेती हा सगळ्यात इम्पॉर्टंट व्यवसाय आहे. ओके, त्याच्यातून आपल्याला खूप सारे फूड्स वगैरे भेटतात, बरोबर, क्रॉप्स वगैरे मिळतात. येस, आणि ऑल्सो वी गेट क्लोथ. येस, जे कॉटन आपण शेतामध्ये लावतो त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं, कॉटन, आणि त्या कॉटन पासून आपण आपले कपडे बनवतो. ओके, तसं जे ऍग्रिकल्चर आहे ते खूप आपल्याला इम्पॉर्टंट आहे. नंतर आपण बघितलं ऍग्रो बेस्ड ऑक्युपेशन. ऍग्रो बेस्ड ऑक्युपेशन कुठले कुठले आहेत कोण सांगणार मला? शेतीला म्हणजे शेतीला संबंधित असणारे व्यवसाय कोण सांगणार मला? ऍग्रो बेस्ड ऑक्युपेशन कुठले कुठले आहेत? चला, शेती बरोबर केले जाणारे जे व्यवसाय ते कुठले कुठले आहेत कोण सांगणार मला? चला पटापट, कोण सांगणार? कुठले कुठले शेतीसोबत केले जातात व्यवसाय, ऑक्युपेशन? पोल्ट्री, बरोबर, बघा इथे शीप रिअरिंग, पोल्ट्री, अॅनिमल हजबंड्री अँड फूड प्रोसेसिंग, बरोबर. शेळी पाळणे, कोंबड्या पाळणे, पशुपालन, फळ प्रक्रिया, हे सगळे काय ऍग्रो बेस्ड ऑक्युपेशन आहे. ओके, ते ऍग्रिकल्चरवर डिपेंड असतात म्हणून त्यांना ऍग्रो बेस्ड ऑक्युपेशन म्हणतात. कळालं सगळ्यांना? चला नेक्स्ट वाला बघूया आता, राहिलेला पार्ट. आता नेक्स्ट काय? इंडस्ट्री. ओके, इंडस्ट्री म्हणजे काय? उद्योग. ओके, चला. इन इंडस्ट्रीज रॉ मटेरियल्स आर ऑब्टेन अँड देन दे आर प्रोसेस्ड टू मेक अ न्यू फिनिश प्रोडक्ट. बघा, इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं, ते कच्चा माल घेतला जातो आणि त्यावर प्रोसेस केलं जातं आणि त्यातून नवीन पक्का माल तयार केला जातो. ओके, म्हणजे जसं अ पॉटर मेकिंग पॉट्स इज अ टाईप ऑफ इंडस्ट्री. म्हणजे बघा, जो पॉटर आहे, कुंभार, तो काय करतो, माठ तयार करतो ना, मडकं तयार करतो, तो काय एक प्रकारचा उद्योग आहे. म्हणजे तो पहिले माती आणतो, हा झाला रॉ मटेरियल. माती ही रॉ मटेरियल झाला, कच्चा माल, आणि त्याच्यापासून तो काय बनवतो, मडकं. त्याला काय बोलणार आपण? न्यू, काय बोलतात आपण त्याला? न्यू फिनिश प्रोडक्ट. ओके, न्यू फिनिश प्रोडक्ट म्हणजे पॉट तयार झाला तर त्याला काय बोलतो आपण? इंडस्ट्री. बघा इथे दिलंय, पॉटर अंकल फर्स्ट ऑब्टेन द गुड क्वालिटी ऑफ क्ले. तो पहिले माती आणणार, मग नंतर टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ पॉट ही मिक्सेस सम अदर सबस्टन्सेस इन द क्ले. मग त्याचे जे मडकं आहे ते चांगले बनण्यासाठी त्या मातीत काहीतरी मिक्स करतो, वेगळे वेगळे सबस्टन्सेस. ही मिक्सेस द वॉटर इन द क्ले अँड मेक इट सॉफ्ट अँड इझी टू शेप. दिस इज कॉल्ड द kneading. ओके, तो काय करतो, आता त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकतो आणि सगळं नीट काय करतो, त्याला मळतो त्या मातीला. नंतर काय करतो, ही टर्न्स द नीडेड क्ले ऑन अ व्हील टू शेप द पॉट. मग त्या चाकावर ठेवतो आणि चाक फिरवतो, माहिती ना सगळ्यांना, आणि त्याचा काय तयार करतो, मडकं तयार करतो. नेक्स्ट, द पॉट्स आर बेक इन अ क्लीन टू मेक देम हार्ड. मग ते भट्टीमध्ये काय केले जातात, त्यांना भाजले जातात कडक होण्यासाठी, फुटायला नको. आणि अ पॉट इज रेडी. अशा प्रकारे जे पॉट आहे ते रेडी झालं. बरोबर, कळालं सगळ्यांना प्रोसेस? पॉट बनवायचा प्रोसेस कळालं का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, बघा इथे काय दिलंय, इन द पॉटर इंडस्ट्री क्ले इज रॉ मटेरियल, पॉट्स आर द फिनिश प्रोडक्ट. बघा तेच सांगितलं मी तुम्हाला, क्ले काय रॉ मटेरियल, ओके, आणि पॉट्स काय फिनिश प्रोडक्ट. द प्रोसेस इन्क्लूड्स वॉट एव्हर इज डन टू मेक द फिनिश प्रोडक्ट फ्रॉम द रॉ मटेरियल. सच अ प्रोसेस इज कॉल्ड इंडस्ट्री. बघा, इंडस्ट्री म्हणजे काय, रॉ मटेरियल पासून आपण न्यू प्रोडक्ट बनवण्यासाठी जी जी प्रोसेस केली, म्हणजे ही वरची सगळी प्रोसेस, त्याला काय बोलतात, इंडस्ट्री. काय बोलतात, इंडस्ट्री. Just a potter uncle makes a pot out of clay. Other items can be made out of a wood, bamboo, flowers, etc. If the products are made at a home on a small scale, it's called a
कॉटेज इंडस्ट्री. बघा काय सांगितलं त्यांनी, जसा कुंभार जसा माठ तयार करतो त्याचप्रमाणे लाकडापासून, फुलापासून, बांबूपासून सुद्धा काही वस्तू तयार केल्या जातात. बरोबर. जसं पॉटर काय करतो, मातीपासून पॉट तयार करतो, तसं लाकडापासून, वूडपासून, बांबूपासून खूप काय बनवलं जातं. तर हे सगळे जे वस्तू आहेत त्या छोट्या स्वरूपात केल्या जातात, घरीच तयार केल्या जातात ना, म्हणून त्याला आपण काय बोलतो, कॉटेज इंडस्ट्री किंवा हँडीक्राफ्ट. काय बोलतो, कॉटेज इंडस्ट्री किंवा हँडीक्राफ्ट म्हणजे कुटीर उद्योग घरी केल्या जातात ना, म्हणून. ओके. सम फॅक्टरीज आर बिग, मेनी पीपल वर्क देअर विथ द हेल्प ऑफ मशीन्स. बघा, तर बाकीच्या काही फॅक्टरीज कशा असतात, मोठ्या असतात, तिथे मशीन्स वगैरे असतात. युअर स्कूल बस, बायसिकल, पेपर और युअर टेक्स्टबुक, नोटबुक्स आर ऑल प्रोडक्ट मेड इन द फॅक्टरीज. बघा, तर जे बस वगैरे, बायसिकल वगैरे, पेपर वगैरे हे मोठ्या कुठे फॅक्टरीमध्येच काय केले जातात, तयार केले जातात. देअर आर सच इंडस्ट्रीज इन युअर डिस्ट्रिक्ट ऑल्सो. कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी युझिंग द डिस्ट्रिक्ट मॅप ऑन द नेक्स्ट पेज. तर तुमच्या इथे त्या मोठ्या मोठ्या काय इंडस्ट्री सुद्धा आहेत, ते तुम्हाला खाली काय करायला सांगितलंय, मॅप मध्ये बघायला सांगितलं. बघा इथे मॅप दिलेला आहे मुंबईचा. ओके, दिसतं सगळ्यांना. सगळ्यांना मॅप विजिबल आहे, मॅप सगळ्यांना दिसतोय का, चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओके. बघा मॅप बद्दल काय क्वेश्चन्स विचारलेत. ओके, बघा इथे इंडेक्स बघा पहिले मॅपचा. काय दिलंय, सोप अँड परफ्यूम ऑइलची फॅक्टरी कशाने केली, बघा पेंटागॉननी या शेपने दाखवले, जिथे सोप आणि परफ्यूमची फॅक्टरी आहे. आणि मेडिसिन फॅक्टरी बघा कुठे 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 मेडिसिन फॅक्टरी आहे ते बघा. ओके, चला आन्सर काय सांगितलंय, क्वेश्चन काय दिलाय, ड्रॉ अ बॉक्स, नेम द प्लेस विथ मेडिसिन फॅक्टरी. मेडिसिन फॅक्टरी कुठे कुठे, त्याला बॉक्स करायचंय. कोण सांगणार मला मेडिसिन फॅक्टरी कुठे कुठे, मेडिसिन फॅक्टरी कुठे कुठे कोण सांगणार. आरुष माईक ऑन कर आणि सांग कुठे कुठे मेडिसिन फॅक्टरी आहेत मॅप मध्ये बघून. कोण सांगणार. बघा इथे दिसते ना चकाला, बघा हे चकाला, हे काय मेडिसिन आणि परफ्यूमची फॅक्टरी आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय, एकच ठिकाणी आहे. नेक्स्ट काय, देअर आर सेव्हरल इंडस्ट्री इन अवर डिस्ट्रिक्ट, राईट नेम ऑफ द इंडस्ट्री, डू यू नो इन फ्रंट ऑफ अनयूज सिम्बॉल. आता तुम्हाला जर आपल्या डिस्ट्रिक्ट मध्ये खूप सारे फॅक्टरीज आहे, त्याची नावं माहित असेल तर तुम्हाला इथे लिहायची आहेत. ओके, and use the symbol in the index to show the various industry in the box. आता नंतर सांगितलं, ड्रॉ द बॉक्स वेअर द प्लेस वेअर सोप अँड परफ्यूम ऑइल्स आर प्रोड्यूस. सोप अँड परफ्यूम ऑइलच्या फॅक्टरी कुठे कुठे आहेत बघा, पेंटागॉन, विक्रोली. कुठे, विक्रोली. ओके, सगळ्यांना दिसलं, सगळ्यांना मॅप दिसतोय का सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. ओके, नेक्स्ट त्याच्यानंतर काय दिलं बघा, डू यू नो, यूज द टेबल बिलो टू सी द रॉ मटेरियल, इंडस्ट्री अँड फिनिश प्रोडक्ट. बघा आता याच्यामध्ये दिलंय सगळं, एक टेबल दिलं, त्याच्यामध्ये पहिले रॉ मटेरियल दाखवलंय, इंडस्ट्री दाखवलंय आणि फिनिश प्रोडक्ट. आता समजा शुगर केन आहे, तर त्याच्या इंडस्ट्रीचं नाव काय येणार, शुगर इंडस्ट्री. आणि शुगर केन पासून काय मिळतं आपल्याला, शुगर, ऊसापासून साखर मिळते. नेक्स्ट रॉ मटेरियल क्लोथ आहे, कापड, गारमेंट इंडस्ट्री, आणि त्याच्यापासून काय मिळतं आपल्याला, शर्ट, जीन्स. ओके, बांबू. नेक्स्ट काय, बास्केट वेविंग, बांबू पासून काय बनवतात, टोपल्या, बास्केट वेविंग, त्याला बोलतात काय मिळतं, फिनिश प्रोडक्ट,
टोपल्या, मैदा, बेकरी इंडस्ट्री, बिस्किट, ब्रेड. कळालं सगळ्यांना? ओके, त्याच्यानंतर बघा काय दिलंय. यूज युअर ब्रेन पॉवर. यू मे हॅव सीन और यूज द प्रोडक्ट शोन इन द picture. So write the names of these products in the boxes given below the pictures. काय सांगितलंय? तुम्ही या वस्तू वापरल्या असतील किंवा पाहिल्या असतील, या वस्तूंची नावे लिहायची आहेत. या सगळ्यांची नावं लिहायची आहेत तुम्ही सगळ्यांनी. इथे काय फर्स्ट काय? मेज, ओके, गहू वगैरे असेल. नेक्स्ट फ्रूट, देन फ्लावर, ओके, क्रॉप लिहा वाटलं तर, नाहीतर ग्रेन्स लिहा इकडे फर्स्ट वाल्याला. नेक्स्ट हे काय? ऑटो, कार, ब्रेड. नेक्स्ट हे काय? फूड आहे ना. येस, हे आहे व्हील आणि हा शुगर आहे. ओके, तर विच ऑफ द प्रोडक्ट इन द पिक्चर्स आर ग्रोन इन द फील्ड. शेतामध्ये कुठले कुठले येतात त्याच्यामध्ये? शेतातून ग्रेन, बरोबर, फ्रूट, फूड, शुगर. ओके, विच प्रोडक्ट कॅन बी मेड ॲट होम. घरी कुठले कुठले बनवू शकतो ते लिहायचंय. ओके, आणि विच प्रोडक्ट आर मेड इन फॅक्टरीज. फॅक्टरीज मध्ये कार आणि व्हील. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळतंय का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ते क्वेश्चन आन्सर तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, आता इथे तुम्हाला एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर आपला लेसन कम्प्लीट होईल. बघा इथे काय लिहिलंय. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? इन सम इंडस्ट्रीज, इन सम विलेजेस, टाउन्स अँड सिटीज, सर्टन ऑक्युपेशन्स और इंडस्ट्रीज आर रन ऑन अ लार्ज स्केल. तर काही गावांमध्ये, जिल्ह्यांमध्ये जे ऑक्युपेशन, व्यवसाय असतात ते मोठ्या प्रमाणात चालतात. दिस इंडस्ट्रीज और ऑक्युपेशन बिकम फेमस बिकॉज ऑफ द क्राफ्ट अँड द स्पेशालिटी ऑफ द प्रोडक्ट. आणि ते जे शहर असतात ते त्या उद्योगामुळे फेमस असतात. ओके, जसं बघा फॉर एक्झाम्पल दिलंय, सोलापुरी बेडशीट ऑफ सोलापूर. बरोबर, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सोलापूरच्या चादरी सगळ्या फेमस आहे. कोल्हापूरची चप्पल, पैठणची पैठणी. ओके, असं तुमच्या इथे सुद्धा काही असं फेमस असेल, त्याच्याने जे सिटी वगैरे फेमस असेल त्याचं नाव लिहायला सांगितलंय. कळालं सगळ्यांना? लेसन कम्प्लीट झालेलं आहे आणि सगळ्यांनी होमवर्क मध्ये क्वेश्चन आन्सर कम्प्लीट लिहायचे आहेत. ओके, कळालं? कोणाला काय डाऊट आहे? सगळ्यांना कळालं लेसन? ओके, तर सगळ्यांनी होमवर्क करायचंय, क्वेश्चन आन्सर्स लिहायचे. ओके, आणि गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचे. आणि नेक्स्ट क्लासमध्ये आपण नेक्स्ट लेसन घेऊया. ओके, बाय एव्हरीवन. बाय बाय टीचर. बाय 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 टीचर. बाय 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 टीचर. बाय 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 टीचर. बाय बाय टीचर. बाय.